बाहेरचा गोंगाट शांत करायचा असेल तर आधी आतला संवाद सुधारावा लागेल. बाहेरचा गोंगाट शांत करायचा असेल तर आधी आतला संवाद सुधारावा लागतो. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की आपल्या आयुष्यातील ताण, आवाज किंवा गोंधळ हा बाहेरच्या परिस्थितींमुळे तयार होतो. पण मानसशास्त्र सांगतं की बाहेरचा आवाज आपल्याला तेव्हाच अधिक त्रास देतो, जेव्हा आपल्या मनात आधीच अस्वस्थता, शंका किंवा स्वतःबद्दल नकारात्मक संवाद चालू असतो. मन हा एक सतत सक्रिय असणारा सजीव आहे. आपण शांत बसलो तरीही विचार थांबत नाही. हे विचार कधी प्रोत्साहन देतात तर कधी आपल्यालाच आपल्यापासून दूर नेतात. जेव्हा मनातील आवाज टीकात्मक असतो, स्वतःवर रागवण्याचा स्वभाव असतो किंवा सतत भीतीची भावना असते, तेव्हा बाहेरचा अगदी छोटा गोंगाटही मोठा वाटतो. कारण आतली अस्वस्थता बाहेरच्या परिस्थितींना वाढवून दाखवते. आतला संवाद म्हणजे आपण स्वतःशी कसं बोलतो, आपण केलेल्या चुका कशा स्वीकारतो, आपल्याबद्दल काय विचार करतो आणि आपण स्वतःला कशी भाषा वापरून समजावतो हे सगळं त्यात येतं. एखाद्या परिस्थितीत मी नाही करू शकत अशी भाषा वापरली तर मन जड होतं. पण मी प्रयत्न करू शकतो असं म्हटलं की मनाला स्थिरता मिळते. मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की सकारात्मक आणि वास्तववादी आतला संवाद मनाच्या एकूण शांततेला खूप मदत करतो. आपण शांत राहण्यासाठी बाहेरच्या गोष्टी बदलणं नेहमी शक्य नसतं. घरात, कामावर आणि समाजात अनेक प्रकारचे आवाज आणि ताण आणि गोंधळ असतो. पण मनातील आवाज बदलणं शक्य असतं आणि त्याचा परिणाम बाहेरच्या गोंगाटाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर थेट दिसतो. जे लोक स्वतःशी दयाळूपणे बोलायला शिकतात ते लवकर शांत होतात. त्यांची भावनिक प्रतिकारशक्ती वाढते आणि ते बाहेरच्या तणावाला सहज हाताळू शकतात. आतला संवाद सुधारण्यासाठी काही सोप्या सवयी मदत करतात. दिवसातून काही मिनिटे स्वतःच्या विचारांकडे लक्ष देणं फायदेशीर ठरतं. मनात कोणते शब्द वारंवार फिरतात, स्वतःबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे याचं निरीक्षण केलं की आपण स्वतःला अनावश्यकपणे किती दोष देतो हे दिसतं. त्यानंतर त्या टीकात्मक आवाजाला सौम्य, समजूतदार आणि प्रोत्साहन देणाऱ्या भाषेत बदलण्याचा प्रयत्न करता येतो. भावना दाबून ठेवण्याऐवजी त्यांना नाव देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मी चिंताग्रस्त आहे, मला भीती वाटते, मी दुखावलो आहे, असे सरळ शब्द मनातील गोंधळ कमी करतात. भावना ओळखल्या की त्यांच्याकडे शांतीने पाहता येतं, त्यामुळे बाहेरचा आवाज मनाला एवढा भिडत नाही. चांगला आतला संवाद म्हणजे स्वतःसोबत केलेली प्रामाणिक आणि दयाळू चर्चा. तो आवाज जितका संतुलित असेल तितकं मन हलकं होतं. मग बाहेरचा गोंगाट असला तरीही त्याने मन ढवळून निघत नाही. शांतता ही कधीच बाहेरून येत नाही, ती आतून निर्माण करावी लागते. आणि एकदा का आपण तो आतला आवाज सुधरवला की बाहेरच्या जगाचा आवाज हळूहळू मंद होत जातो आणि त्रासदायक वाटत नाही. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.